आत्माराम गावणशेठ माजी नगरसेवक, श्री भालचंद्र ठाकूर, श्री निमेश म्हात्रे, ॲडव्होकेट विवेक तुरेसर, श्री जितेंद्र म्हात्रे, श्री अनंत वर्तक, श्री हनीश सेठ, कुमार आदित्य गावण, श्री मनीष मकवाना यांच्यामार्फत जो आपला आवाज जातो डीजे कुमार डीजे मंगेश, श्री प्रकाश पाटील डेकोरेटर, तसेच विराज अमित पाटील ज्यांनी आपल्याला फ्रूट बास्केट दिले आहे, तर त्यापुढे नसेच कुमार दीपेश हरीश गावण ज्यांनी आपल्याला आर्थिक सहाय्य केलेलं आहे, धन्यवाद दीपेश गावण. तसेच आपले मास्टर संघाचे खेळाडू शशिकांत दादा वर्तक, आपले कर्णधार, तर तसेच प्रशांत दादा वर्तक, श्री संजय दादा वर्तक, मनोज पाटील दादा, तसंच अरे पॉवर प्ले नसेल 4 ओव्हरचे तर 3 बाहेर असतील, या ओव्हरमध्ये 3. मोरवा संघाचा एक इथे आहे ना मुर्दा आहे काय, मोरवा संघाचा एक अतिरिक्त खेळाडू यायचा आहे. मी धनेश म्हात्रे, मुर्दा संघाचा अतिरिक्त खेळाडू नक्कीच पुढे जाऊन युवा चषक खेळेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. वेदांत यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मुर्दा संघाचा चीता म्हणजे वेदांत पाटील, काय चेंडू अडवलं, नक्कीच संघासाठी जवळजवळ 3 धावा अडवलेले आहेत. 3 धावले 1 धाव अडवलेले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लाइस करून काढलेला ऑफ साईडच्या दिशेने. चेंडू दन करीत चालला, सी मारे सपाल, मिळतील धावा 4. कमॉन डीजे. बॉलर आहे ते पुढे टाकला होता चेंडू. वेदांत पुन्हा एकदा बॉलवरती जात आहेत, तत्पर्यंत 1 धाव पूर्ण झालेले. थोडासा फंबल आणि 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पार्थ पाटील नक्कीच चांगली रनिंग. 3 चेंडू धाव संख्या झाली ती म्हणजे 9 धावा. फुल पिच डिलिव्हरी होती, त्यावर खोदून काढलाय चेंडू ते म्हणजे हरीश पाटील यांनी. फक्त आणि फक्त 1 धाव. पुढचा चेंडू पार्थ पाटील, पार्थने केलाय पूल आणि चेंडूला केलाय गुल. षटकार. वेलकम डीजे. पार्थ पाटील पहिल्या मॅच मध्ये नक्कीच त्यांची कमी खलत होती थोडी मोरवा संघाला, परंतु विक्की म्हात्रे चांगली कामगिरी. फुल लेन डिलिव्हरी होते आणि ते स्विंग अँड मिस आणि मला वाटते षटक समाप्ती होते आणि धाव संख्या होती म्हणजे 16 धावा. 1 षटकांती 16 धावा. अजून या इनिंगचे 3 षटक शिल्लक आहेत. पुढचा षटक पाहायचा कोण घेऊन येईल, वेदांत पाटील का मंथन भोईर. पुढचा षटक घेऊन येतो म्हणजे वेदांत पाटील.
वेदांत पाटील तो हरेश्वर पाटील. फुल टॉस चेंडू होता पण पंच दर्शवित असताना नो बॉल. बड़ा वाला मिस्टेक हो गया है. नो चेंडू फ्रीट. स्ट्राइक वर ते म्हणजे हरेश पाटील. वेदांत टू हरेश. फुल पिच डिलिव्हरी होती आणि खोदून काढलाय चेंडू. पुन्हा एकदा मंथन येईपर्यंत एक धाव पूर्ण आणि फक्त एकच धाव समाधान ठेवायला लागेल. चांगली फेकी म्हणावी लागेल मंथनच्या मार्फत. पुढचा चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न आणि ते पाच झाला तर फक्त आणि फक्त एक धाव. डिक्लेरेशन झोन असणारा हा मैदान म्हणून त्या रिव्हर्सचा काहीसा फायदा होत नाहीये. पार्थ पाटील पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फक्त एकच धाव. वेदांत पाटीलच्या षटकात आतापर्यंत तीन चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाव संख्या किती म्हणजे 20 धावा. आणि ते मात्र मला वाटतं गडी बाद होतोय पार्थ. आणि ते बाद होतं म्हणजे पार्थ पाटील. कमॉन डीजे. जय माँ एकवीरा देवी बेटी है काला डोंगर में. जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला. आणि पार्थची जागा भरून काढण्यासाठी देतो म्हणजे राहुल पाटील. पुन्हा एकदा जेलची संधी आहे परंतु सेफ झोन मध्ये पडतोय चेंडू आणि तत्पुरता एक धाव पूर्ण. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ती म्हणजे 21 धावा. आणि काय वेगवान चेंडू टाकला होता वेदांत पाटील यांनी. स्विंग अँड मिस होता तो म्हणजे हरेश पाटील आणि षटक समाप्ती होते. 2 षटकांची धाव संख्या झाली ती म्हणजे 21 धावा आणि 1 गडी बाद. कमॉन डीजे. जारच घेऊन गेलेत पाण्याचा नक्की. बघा आपल्या संघावरचं प्रेम पहा.
संघाला पाणी पाजण्यासाठी डायरेक्ट जार घेऊन गेले ते मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच मोरवा संघाचे पाठीराखे आहेत ते. आणि तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे मंथन भोईर. स्ट्रायकर होते म्हणजे राहुल पाटील. फुल पिच डिलिव्हरी होती मंथन भोईर ॲट इज बेस्ट. आणि हर्ष भोईर पर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. स्लोवर वन होता, पिक करता आला नाही हरेश्वर पाटलांना. आणि बॅटची काढा घेऊन जातोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त आणि फक्त एक धाव. 2 चेंडू आणि ती धाव संख्या झाली ती म्हणजे 23. फायनलचा सामना शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुन्हा एकदा मारायचा होता परंतु आता बाद होतो तो म्हणजे हरेश पाटील. मोठा विकेट. कमॉन डीजे. डीजे मंगेश काय गाणी वाजवलेत आज त्यांनी. संडे फंडे फॉर्म मध्ये येत असते देखील. आणि आता बॅटिंग साठी आले ते म्हणजे मिथून. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, थोडासा गर्दीमध्ये मिश्रण केला होता आणि डॉट बॉल येतोय. चेंडू झाले ते म्हणजे 4. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. धाव संख्या होती म्हणजे 23. आता मात्र स्लॉट मध्ये आला आणि प्लॉटचा बाहेर फेकून दिलाय मिथून यांनी. कमॉन डीजे. डीजे पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी होती आणि खेळून काढलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तत्पर्यंत एक धाव पूर्ण. आणि आता आपले मान्यवरांचं स्वागत होतंय. अनिता त्या पाटील माझे नगरसेवक आहेत ते आपले विभागाचे, त्यांच्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत साहित्य क्रीडा मंडळातर्फे. आणि तुमच्या माहितीसाठी सुरू असणारा सामना फायनलचा आहे. RK मोरवा विरुद्ध जय श्रीराम मुर्दा. आणि संघाचा आणि शेवटचा षटक घेऊन येतो म्हणजे ध्रुव पाटील.
ध्रुव टू मिथून पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू होता, त्याला खोदून काढला, एकदा पूर्ण केलेली आहे. वॉट अँड थ्रो बाय मीर आणि चांगला कलेक्ट भौमिक मारला आणि बाद होते मला वाटते मिथून. कमॉन डीजे. मिथून यांच्याविषयी म्हणायला गेलं तर एक धाव काढली होती, परंतु दुसरी धाव घेताना बाद झालेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे विकी म्हात्रे, पहिल्या मॅचचा हिरो, ज्यांना राईच्या समोर 7 चेंडूमध्ये 6 धावा नाही करून दिल्या. काय गोलंदाजी टाकली होती. आता फलंदाजीसाठी दाखल झालाय मैदानाच्या आत. संघाला त्यांच्या इथून नक्कीच अपेक्षा आहे 1 ते 2 मोठ्या फटक्यांची. पाहायचे पूर्वता करतात का मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माहितीसाठी शेवटचे 5 चेंडू. फुलपिच डिलिव्हरी होती, पुन्हा एकदा मारून घेतलेला आहे आणि पंचांचा निर्णय येतोय 1 धाव. पुन्हा एकदा ऑफ साईडला ब्लॉकर मध्ये चेंडू होता, त्याला खोदून काढला विकी यांनी. 1 धाव पूर्ण होते. वेदांत पाटील नक्कीच त्यांनी थ्रो नाही केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल करून काढलेला आहे. मीर बॉलवर येईपर्यंत एकदा पूर्ण झालेले आहे. वॉट अँड थ्रो बाय मीर. फक्त आणि फक्त 1 धावावर समाधान ठेवायला लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या होती ती म्हणजे 35 धावा, 3 गडी बाद. इथे चकवा चेंडू, परंतु वाईट दर्शवित असताना आमचे पंच आणि पुन्हा एकदा पायातला चेंडू होता, त्याला खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. मीर येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक मोठा फटका नक्कीच खूप काही देऊन जाईल आर के मोरवाय संघाला. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली 38 धावा. वाईट चेंडू. वाईट +1च्या साहाय्याने 2 धावा आलेले आहेत. आणि ते माझ्यासोबत आहेत ते म्हणजे मी नाखुश होत आहेत. मी धनेश पाटील म्हात्रे, सॉरी. धाव संख्या झाली ती म्हणजे 40 धावा. मीत म्हणते का वाईट टाकला दादा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला फायनलचा सामना. ध्रुव पाटील. शॉर्ट पिच चेंडू होता, खेळून काढलेला ऑफ साईडला. मीत धावतोय, परंतु चेंडू निघून चालला डिक्लेरेशन झोन मध्ये आणि पंचांचा निर्णय फक्त आणि फक्त 1 धाव.
4 षटकांची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 41 आणि 42 धावा विजयासाठी दिले ते म्हणजे जय श्रीराम मुर्दाय संघाला. आणि आपण आता सन्मानाच्या दिशेने बोलतोय. आपले नगरसेवक आणि तात्या पाटील यांचा सन्मान करतील ते म्हणजे सुभाषभाई माझी. मायेची शाल, मायाची शाल, बुके क्रीडा मंडळ अग्रिकोली युवा यांच्या टीम मार्फत पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता वेदांत यांचा, परंतु फक्त आणि फक्त एक धाव.
आणि एक धावेची श्री गणेश होते तो म्हणजे जय श्री राम मुर्दा या संघाचा. साहित्य क्रीडा मंडळ पेंकरपाडा आयोजित आगरी कोली युवा चषक 2026 शेवटची स्पर्धा, शेवटचा सामना आर के विरुद्ध जय श्रीराम मुर्दा. दुसरा चेंडू भौमिक यांना हवेत उडवलाय, जेलच्या खाली नितीश पाटील आणि बाद झाला तो म्हणजे भौमिक. कमॉन डीजे. आणि भौमिक यांची जागा भरून काढण्यासाठी तर तो म्हणजे अविनाश पाटील. या सीझनला भन्नाट फॉर्म मध्ये ते देखील. नितीश पाटील तो अविनाश पाटील. फुल पिच डिलिव्हरी होते, खेळून काढला चेंडू ऑन साइडच्या दिशेने, फिल्डर पर्यंत पार्थ. 2 धावा पूर्ण झालेत. गुड रन बिटून द विकेट. आणि पाहिजे झाला तर पंच काय म्हणतायत. पंच नॉट आउट आहेत का? येस. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन नितीशांचा शॉर्ट बॉल, एज घेतली बॅटची आणि चेंडू निघून चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेची धाव संख्या झाली ती म्हणजे 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते म्हणजे नितीश पाटील यांच्या मार्फत. पुन्हा एकदा स्पीड डिलिव्हरी. नक्कीच या बॉलची स्पीड चेक केली तर 130 किलोमीटर प्रति आवर असेल. नक्कीच काय भन्नाट गोलंदाजी करते तो म्हणजे नितीश पाटील. या षटकातील शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू जितका जोरात टाकला तितका जोरात मारलेला आहे, परंतु काय प्रयत्न केले तो क्षेत्ररक्षकाने. थ्रो केला तोपर्यंत 2 धावा पूर्ण. प्रयत्नासाठी 100 मार्क पूर्ण द्यावे लागतील. जरा झेल झाला असता तर आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट असा झेल मानला गेला असता. आणि एक षटकांती धाव संख्या झाली ती म्हणजे 6 धावा. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेण्यात येतो म्हणजे पार्थ पाटील. आणि फायनलचा सामना पाहायचं झालं तर मोरवा संघाचे पहिला षटक पॉवरप्लेचं षटक हाणामारी केली होती, 16 धावा काढल्या होत्या. आणि मुर्दा या संघाने फक्त आणि फक्त 6 धावा काढलेले आहेत. मी जरा शांत बसलेला आहे, परंतु जर एक षटकार किंवा चौकार आला तिथे मीत काय ऐकत नाही. दुसरा षटक घेण्यात येतो म्हणजे पार्थ पाटील. चला लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे, कारण की ते अंधार पडला तर मच्छर खूप येतात. फुल पिच डिलिव्हरी होती, वेदांत पाटील यांचा फटका
आणि चौकार आलेला आहे. मी म्हटला होता मी खुश झालेला आहे. कमॉन डीजे. गरज तिथे आलेला आहे. वेदांत पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार खेचलाय. अजून मोठे फटके खेळावे लागतील वेदांत यांना. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल नाही होत आहे आणि बाद होत होतं म्हणजे वेदांत पाटील. कमॉन डीजे. अप्रतिम झेल. पुढचा चेंडू फुल पिच डिलिव्हरी होती. पंधरा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावा. आणि आता बॅटिंग साठी आलेला तो म्हणजे ISPL चा खेळाडू हर्ष भोईर. आणि ते सोडण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आत आलाय आणि फसवा चेंडू टाकला होता पार्थ यांनी. पार्थ पाटील याच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. बैठक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला होता परंतु असफल ठरतोय आणि डॉट बॉल होतोय. डॉट बॉल जितके येतील तितकाच प्रेशर वाढत जाणार आहे जय श्रीराम मुर्दाय संघावरती. त्यांच्या आघाडीचे फलंदाज भौमिक आणि वेदांत पाटील दोघेही परतलेले तंबूच्या आसऱ्याला. आता पूर्ण धुरा आहे ते अविनाश यांनी हर्ष यांच्यावरती. पुन्हा एकदा पायांवरती टाकलेला चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त 1 धाव. चेतन राऊत फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण होत आहेत आणि धाव संख्या देऊन पोहोचले 2 षटकांत तिथे म्हणजे 13 धावा. लय पाठी पडल्या तो म्हणजे जय श्रीराम मुर्दा संघ. या सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. अजूनही क्वालिटी बॉलिंग बाकी आहे ते म्हणजे RK मोरवाय संघाकडे. चेतन राऊत त्यानंतर विक्की म्हात्रे. एक से बडके एक बॉलर आणि तिसरा आणि निर्णायक षटक म्हटलं जाईल ते टाकतील म्हणजे सर्वात अनुभवी खेळाडू या संघातील स्वतः चेतन राऊत. लेजंड म्हटलं जाईल ते म्हणजे चेतन राऊत यांना. पहिला चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. राहुल पाटील फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण का पाहिजे.
आणि पंच महेंद्र सर म्हणतात नॉट आउट, बॅटर सेफ इन द क्रीज. आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. अजूनही 11 चेंडूने जिंकण्यासाठी जवळजवळ 28 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 28 धावा. फुल पिच डिलिव्हरी, उचललेला पिकअप स्ट्रोक आणि चेंडू निघून झालाय सीमारेषा पार. षटकार, कमॉन डीजे. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 22 धावा. ढोलकीच्या तालावर नाही तर बॅटच्या तालावरती नाचावं लागेल अविनाश पाटील यांना. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, स्लाइस करून काढला ऑफच्या दिशेने, चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय काय रनिंग केले होते, गुड क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत जवळजवळ 3 धावा धावून काढलेले आहेत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. अविनाश पाटील एकटा किल्ला लढवतोय जय श्रीराम मुर्दा संघासाठी. मला वाटते 12 खेळाडू त्यांनी बसून घ्यायचे, इकडे बसून घ्या दादा. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय कालावेत आहे. क्षेत्ररक्षण धावतोय हरेश पाटील, जेलच्या खाली जेल टिपले बाद होतोय अविनाश पाटील. कम ऑन डीजे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि नवीन बॅट्समन येते तो म्हणजे स्वतः कॅप्टन हितेश पाटील. मी तर मला चुकीचे नाव सांगतो इकडे, काय यार चुकी होते. फुल पिच डिलिव्हरी होते, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जात आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव, 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मुर्दा संघाला 3 मोठे फटक्यांची गरज आहे. तर आर के मोरवा नक्की 4 ते 5 चांगले चेंडू हाताळावे लागतील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. फुल टॉस होता, ऑफ साईडला खेळून काढलेला आहे. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. समीकरण बदललेले आहे. 6 चेंडू आणि 16ची आवश्यकता. 16 धावा जे मोरवा संघाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात ठोकले होते तेच आता मुर्दा संघाला शेवटच्या षटकात ठोकायचे आहेत. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आणि ऑल इंडियाचे फुटबॉलर विनय म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध कोकण स्टार. आजकाल त्यांची वस्ती कोकणाशिवाय कुठे थांबत नाही. नुसता कोकण, सगळ्याकडे कोकण कोकण, बस एकच गाणं वाजतं त्यांच्या कानामध्ये. आता मला वाटतं कोणी करणी विरणी केली त्यांच्यावरती.
शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे विक्की म्हात्रे. आता गोव्याला जाणार आहेत ते. त्यांचा टूर ऑल ओव्हर इंडिया आहे. फुटबॉलर आहेत ते. येणाऱ्या पुढच्या 2 महिन्यामध्ये अमेरिकेला देखील जाणार आहेत फिफाच्या मॅच खेळण्यासाठी. शेवटचा षटक घेऊन येतो विक्की म्हात्रे, ज्याने पहिला सामना जिंकवून दिला होता आणि खरं तर आरकेला या स्पर्धेत इन केला होता ज्या गोलंदाजाने. पहिला चेंडू स्लोवर वन, चेंडू वळतोय बाहेरच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. अविनाश पाटील स्थिर, फक्त आणि फक्त डॉट. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके. पुन्हा एकदा तो चेंडू, तीच बॅट स्विंग आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि मीत म्हात्रे इथे शांत झालेले आहेत. फुल टॉस चेंडू पुढे जाऊन मारलेला आहे, गॅप मध्ये आहे. कारण यांचा सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो. फक्त आणि फक्त 1 धाव पियुष यांचा. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 14 का 15? 15 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावा. तर काय ते 3 चेंडूवर 3 मोठे फटके खेचावे लागतील. हितेश यांना केला आहे त्यांनी पहिला देखील. आणि ते पुन्हा एकदा डॉट बॉल होते का पाहायचं आहे. डॉट नाही तर गडी वाद होते. इथे सामना पूर्णपणे झुकलेला तो म्हणजे आर केच्या साईडला. आर के क्रीडा मंडळ मोरवा. आगरी कोहली युवा चषक पर्व 2. शेवटची स्पर्धा आणि फायनल मध्ये आर के मोरवाचा वजन वर जात चाललेला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा चेंडू. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 1 साइड केलेले मॅच आर के यांनी, परंतु मुर्दा संघ यांचा देखील कौतुक असेल. फायनल पर्यंत आले, चांगला खेळ केला. सर्व वेंकरपाड्याच्या प्रेक्षकांना विनंती, आपले खुर्च्या घ्यायचे आहेत आणि स्टेज जवळ यायचे आहे. आपल्याला सांगायची गरज नाही लागली पाहिजे, कारण की आपण अनेक वेळेला करत आलेले आहेत सहभाग. शेवटचा चेंडू, शेवटची स्पर्धा आणि फायनलचा विनर ठरलाय तो म्हणजे आर के मोरवा. डीजे